मंडळी, तुमच्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही गुढी उभाराल तेव्हा ही गुढी उभारताना 2 शब्द आहेत ते नक्की म्हणा. ते 2 शब्द जर तुम्ही म्हटलं तर तुमचं पूर्ण पुढचं वर्ष आनंददायी जाईल, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, सगळ्या अडचणी दूर होतील. पण ते 2 शब्द कोणते आहेत आणि ते का म्हणायचे? चला जाणून घेऊया. मंडळी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा, या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो. हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरनं नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना. आणि याच चैत्र महिन्याची सुरुवात होते गुढीपाडव्याने. हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, ज्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत आपण वापरतो, म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा हा शब्द 2 अक्षरांनी बनलेला आहे. गुढी म्हणजेच स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजेच विजय ध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवांनी जगनिर्मितीला सुरुवात केली, सृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला. पुराणांमध्ये दिलेली 60 संवत्सर आहेत, त्यापैकी वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली, त्याला शालिवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजेच शालिवाहन राजाचा विजय ध्वज आहे. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली असंही म्हणतात. आता बघूया, गुढी उभारताना नक्की तुम्हाला काय म्हणायचंय, कुठला मंत्र म्हणायचाय. गुढी उभारताना गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करावं. मग कडुलिंबाचा कोवळा पाला स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर तो गुढीच्या टोकाला बांधावा. फुलं गुढीला वाहावीत. सोवळं कोरं वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित गुढीवर बांधावं. एका तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचं कंकण हार घालावेत. आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु. हा मंत्र तुम्हाला गुढी उभारताना म्हणायचा आहे. हा गुढीचा ध्यान मंत्र आहे. हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभारावी. नंतर नवीन पंचांगाचे पूजन करावे. याप्रमाणे गुढी उभारताना हा ध्यान मंत्र तुम्ही म्हटलात आणि गुढी उभारली तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील, यात काही शंकाच नाही. गुढीसाठी लागणारं साहित्य एकदा बघूया. गुढी करता पितळेचं, तांब्याचं किंवा चांदीचं भांड, कलश ज्याला आपण म्हणतो, कडुलिंबाची फांदी, साखरेचा गाठीहार, जरीचा खण, साडी किंवा नववस्त्र, फुलांची माळ आणि वेळूची काठी. त्याचबरोबर गुढीला वाहायला हळदी कुंकू, फुलं आणि पूजेचं इतर साहित्य. त्याचबरोबर या दिवशी प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावावं. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करावा. शेवग्याच्या शेंगांची कढी करावी. याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटीपूजन अर्थात सरस्वती पूजनही करावं. संध्याकाळी गुढी उतरवावी. जवळपास श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण करावी. गुढी उतरवण्यापूर्वी हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते, त्यामुळे या दिवशी आपल्यातले सगळे दोष दुर्गुण सोडून देण्याचा संकल्प करावा. एखादी नवीन चांगली सवय लावून घ्यावी. कुठली तरी नवीन गोष्ट शिकण्याचा संकल्प करावा. मग तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असा, पण ती नवीन गोष्ट नक्कीच तुमचं येणारं पुढचं वर्ष आनंददायी करेल. मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये कुठली एक वस्तू आहे जी विकत आणून स्थापन करायला हवी, ज्यामुळे तुमची पैशांची समस्या दूर होईल. या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तो नक्की बघा.
जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल आणि या येणाऱ्या नवीन वर्षात तरी तुमचं उत्पन्न वाढावं असं तुम्हाला वाटत असेल तर तो व्हिडिओ नक्की ऐका. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.